अभिवादन करून विज्ञाननिष्ठ अशा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार या देशामध्ये करणारी बौद्धांची एकमेव मातृधम्म शिखर संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक बाबासाहेबांच्या सुनबाई महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 45 वर्षाच्या धम्मकार्याला सुद्धा पंचांग वंदन करतो। या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू श्रद्धेय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या सुद्धा धम्मकार्याला या ठिकाणी पंचांग वंदन करतो। आज या ठिकाणी आपण उपोषण समाप्तीच्या निमित्ताने जमलेलो आहोत। आमच्या धम्मभगिनी आदरणीय कल्पनाताई सुभाष सुरवाडे आणि त्यांचे पती आमचे धम्मबंधू आदरणीय माजी श्रामणे बौद्धाचार्य सुभाष दिनकर सुरवाडे अर्थात या सुरवाडे दाम्पत्याने या ठिकाणी वर्षवासामध्ये उपोषणाचं पालन केलं। उपोषण व्रताचं दैनंदिन जीवनामध्ये पालन करून त्याचा अनुग्रह केलेला आहे आणि हा वर्षवास उपोषणाचा त्यांनी सलग 4 महिने केलेला आहे। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा याला वर्षवास म्हटलं जातं। वर्ष म्हणजे पाऊस आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा बौद्ध भिक्खूंनी एका विहारामध्ये थांबलं पाहिजे, कारण बाहेर पाऊस पडत असतो, नद्यांना पूर येत असतात, रस्त्यांमध्ये चिखल झालेला असतो। आता रस्ते चांगले आहे, पण बुद्ध काळामध्ये 2500 वर्षापूर्वी रस्ते नव्हते, नद्यांना मोठमोठे पूर येत होते, अनेक बौद्ध भिक्षू ओले होत होते, त्यांना परिधान करण्यासाठी चिवर राहत नव्हती। नदीला पूर आल्याने अनेक बौद्ध भिक्षू वाहून जात असत, शेतं पेरलेली असल्यामुळे शेतांमध्ये गेल्याने पिकांचं नुकसान होत होतं। म्हणून भगवंताने त्याच्यावरती मार्ग काढला की आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा बौद्ध भिक्षूंनी एका विहारामध्ये स्थायी राहायचं आणि त्या ठिकाणच्या लोकांना धम्म द्यायचा, किंबहुना त्या ठिकाणी बौद्ध धम्माच्या गाथांचा अध्ययन आणि पठण आपण करायचं। नंतर जेव्हा लेखन कला विकसित झाली, म्हणजे ग्रंथ संपदा जेव्हा निर्माण व्हायला लागली, त्यावेळेला बौद्ध लोक या वर्षवासामध्ये बौद्ध धम्म ग्रंथांचं पठण करायला लागले, वाचन करायला लागले, जसं की बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचला जातो। आणि त्या वर्षवासाचा तिसरा प्रकार आहे उपोषण ग्रहण करणे। भगवान बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये 3 संघ सांगितले। पहिला संघ आहे भिक्षूंचा संघ, दुसरा संघ आहे भिक्षुणींचा संघ आणि तिसरा संघ आहे उपासक आणि उपासिकांचा संघ। बुद्धाने भिक्षू संघासाठी 227 नियम सांगितले, भिक्षुणी संघासाठी 311 नियम सांगितले आणि उपासक आणि उपासिकांसाठी सुद्धा नियम सांगितलेले आहेत की पंचशील आहे, अष्टशील आहे, दशपारमिता आहे, हे उपासकांचे नियम आहे। उपोषण करणे म्हणजे काय हो? फक्त भाकर भाजी न खाणे म्हणजे उपोषण का? उपोषणाची व्याख्या काय आहे? नाही तर काही लोक आमच्या समाजामध्ये चालू आहे, मी ना पौर्णिमा पकडली आणि संध्याकाळी सोडून दिली, असंही कोणी करतं ना। परंतु ही उपोषण संकल्पना काय आहे हे आपल्याला माहीत झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण उपोषण केलं पाहिजे। तथागत भगवान गौतम बुद्ध एकदा जेतवनामध्ये श्रावस्तीच्या अनाथ पिंडकाच्या जेतवनात बसलेले होते आणि भगवंत ध्यान करत असताना सकाळ सकाळी विशाखा, जी भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये दानामध्ये अग्रसेविका म्हणून जिला दानाच्या बाबतीमध्ये ओळखलं जातं, विशाखा भगवंताकडे आली आणि विशाखेच्या मनामध्ये काय चालू आहे भगवंताला कळालं। भगवंतांना लोकांच्या मनात काय चालू आहे समोरच्या हे कळत होतं आणि भगवंतांनी जाणलं की विशाखा काय घेऊन आली मनामध्ये आणि भगवंतांनी तिला विचारलं की विशाखा, आज कोणता विचार तुझ्या मनामध्ये चालू आहे? लवकर विचार, मला जायचंय पुढे। तिने सांगितलं, भगवान, मी ऐकलं आहे की काही लोक उपवास करतात, पण मी पण उपवास ठेवलेला आहे, आज मी आज दिवसभर काही खाणार नाही। भगवंताने सांगितलं की विशाखा, उपवास म्हणजे काय? तर तिने सांगितलं, मी सकाळपासून काहीच खाणार नाही, संध्याकाळीच जेवेल। तर भगवंताने तिला सांगितलं, विशाखा, उपवास असा काही नसतो। भगवंताने तिला सांगितलं की विशाखे, उपवासाचे 3 प्रकार आहेत। पहिला उपवास सांगतो तुम्हाला, गोपालक उपवास।
गोपालक उपोषित कशाला म्हणता माहिती आहे का? जसं एखादी गायी पाळणारा गोपालक असेल, बकऱ्या चारणारा एखादी बकऱ्या शेळी पालक असेल, तो संध्याकाळी त्याची ढोरं गुरं बांधून ठेवली की तो रात्री विचार करतो की आज आपण कोणाच्या बंदरावर ढोरं घेऊन जायची, चांगला गवत आहे चांगलं, कुकडे चांगलं आपल्याला चारा मिळेल, आणि तो तसं नियोजन करून सकाळी जातो तो गोपालक. तसं काही लोक उपवास करतात की आपल्याला चांगलं खायला मिळेल म्हणून आपण उपवास करायचा, आपल्याला कोणी चांगलं म्हणेल म्हणून उपवास करायचा. त्याला गोपालक उपवास म्हणतात. की मनात इच्छा ठेवून साबुदाणा खाण्यासाठी उपवास करायचा किंवा काहीतरी मनोधारणा मागायची की हे माझ्या जीवनामध्ये पूर्ण झालं पाहिजे म्हणून मी उपवास करतोय, हा गोपालक उपवास आहे. दुसरा नंबरचा उपवास भगवंताने सांगितलं निगंठक उपवास. निगंठक उपवास म्हणजे जैन लोक जे उपवास करतात की ते पाणी सुद्धा पित नाही, की ज्याच्यामध्ये माणसाचं कमी जादाही होऊ शकतं, एवढी मोठी आत्मक्लेश त्या उपवासामध्ये दिला जातो. ते झालं निगंठाचं उपवास. आणि भगवंताने सांगितलं की विशाखे तुला जर करायचंच असेल तर तू आगे उपवास कर. मग आगे उपवास काय आहे तर त्या उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकाळी आंघोळ करून बुद्धवंदना म्हणावी आणि सकाळी 12 वाजेच्या आत जेवण घ्यायचंय आणि तिथून 12 वाजेनंतर त्या व्यक्तीचा उपवास चालू होतो. आणि सायंकाळी त्यांनी फक्त काही दूध आणि फलाहार घ्यायचा आहे आणि पुन्हा रात्री आपण तसंच झोपून सकाळी 12 वाजेच्या जेवण करायचंय. हे करत असताना अष्टशील पाळायचं आहे. मग अष्टशील काय आहे? मी खोटं बोलणार नाही, मी प्राणी हिंसा करणार नाही, मी व्याभिचार करणार नाही, मी चोरी करणार नाही, अजून काय नृत्य गीत गायना, त्यानंतर मी उच्च आसनावरती झोपणार उच्च आसना. नाही, मी गंधमाला विलेपन ठाणा वेगमणी शिक्षापदं समाधी, मी गंधमाला लावणार नाही, मेकअप करणार नाही, हे एक शील आहे. त्यानंतर मी अब्रह्मचर्य पाळेल. ब्रह्मचर्य म्हणजे पती पत्नी धर्मापासून मी विरक्त राहील, लांब राहील. हे 8 शील सुद्धा आपल्याला त्या उपवासामध्ये पाळावी लागतात. याला म्हणतात आगे उपवास. आणि या ठिकाणी ही बौद्धांची परंपरा आहे उपासक आणि उपासिका संघाची, की त्यांनी उपवास महिन्यातून 4 दिवस केलं पाहिजे. पौर्णिमा, अमावस्या, पौर्णिमेची अष्टमी आणि अमावस्येची अष्टमी असे 4 उपवास बौद्ध व्यक्तीने त्याच्या जीवनात केलेच पाहिजे. सांगायचा अर्थ एवढाच आहे की उपासक कुणाला म्हणावं? अरे जो उपवास करतो त्याला उपासक म्हणता, पण आम्ही पुढारी लोक हा बी उपासक, तो बी उपासक, सगळेच उपासक, सगळे उपाशी. पण तू उपासक कुणाला म्हणावं? जसं एखाद्या भंतेजीला ज्याने चिवर घेतलंय अंगावर, गृहत्याग केलेला आहे, त्याला आपण भंतेजी म्हणतो. 10 वर्ष झाल्यानंतर ज्याची उपसंपदा होते त्यांना आपण थेरो म्हणतो. 20 वर्ष झालेल्या भंतेजीला आपण महाथेरो म्हणतो. आणि 20 वर्षाच्या 30 वर्षाच्या वर दिवस झालेल्या भंतेजींना स्थवीर म्हटलं जातं. त्याच्यापेक्षा जास्त दिवस झालेल्या भंतेजींना महास्थवीर म्हटलं जातं. पण उपासकांना आपला व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून आपल्यालाही काही संज्ञा आहेत. मला उपासक म्हणायचं असेल तर मी अष्टशिलाचं पालन करून महिन्यातले 4 उपवास, बस दादारावजी 4 उपवास केले पाहिजे. आणि हे उपवास जर तुम्ही 4 महिने करू शकत नसाल, तसेच कल्पनाताईंनी केले, पण किमान महिन्यातली पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या आणि अष्टमी असे 4 उपवास बौद्धांनी केलेच पाहिजे. आणि त्याला विज्ञानाचा आधार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या भगिनीने जे उपवास केलं ते आगे उपवास या ठिकाणी केलेला आहे. मित्र, भगवान बुद्धाने जे मंगलसूत्र सांगितलं श्रावस्तीच्या जेतवनामध्ये, अनाथ पिंडिक हा एक श्रीमंत व्यापारी होता. त्याने भगवान बुद्धासाठी जे जेतवण घेतलं, ते जेतवण घेण्यासाठी त्याने त्याची सर्व धन संपदा, सोनं नाणं, जमिनीवरती अंथरून जेत कुमाराकडून ते जेतवण घेतलं आणि भगवंताला दान केलं. त्या श्रावस्तीच्या जेतवनामध्ये भगवान बुद्धाने 45 वर्षाच्या आयुष्यामध्ये 25 वर्षवास त्या ठिकाणी केले. आणि त्या वर्षवासामध्ये भगवंताने जे जे धम्मसंस्कार आम्हाला सांगितले त्यामध्ये महामंगल सूत्र सांगितलं. आणि त्या महामंगल सूत्रामध्ये सांगितलेले भगवंताने की माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, ज्याला धम्म म्हणतात. आणि हा धम्म आपल्याला आचरणात आणायचा असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल. धम्माची शिकवण आपल्याला आचरणात आणावी लागेल. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 14 ऑक्टोबर 1956च्या आधी आम्हाला धर्म नव्हता, धर्म मंदिर नव्हतं, धर्म ग्रंथ नव्हता, धर्मध्वज नव्हता,
धर्मगुरू नव्हता आपल्याला, पण बाबासाहेब आंबेडकरांनी 67 वर्षापूर्वी नागपूरच्या नागभूमीमध्ये तुम्हा आम्हाला बौद्ध धम्म दिला, तुम्हा आम्हाला समतावादी विज्ञानवादी हा धम्म दिला. मग त्या धम्म दिल्यानंतर त्या धम्माचं पालन करणं हे तुमची आमची जबाबदारी आहे. आपण उपोषणाच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी श्वेत वस्त्र परिधान केले पाहिजे. ही बौद्धांची ओळख आहे, हा बौद्धांचा गणवेश आहे. आपण त्या पद्धतीनं राहिलं पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला, तो धम्म नुसता एका रात्यात बाबासाहेबांनी निर्णय घेतला नाही की मी तुम्हाला बौद्ध धम्म देतो. आशिया खंडातल्या प्रमुख धर्मांचा बाबासाहेबांनी अतोनात अभ्यास केला आणि तेव्हा हा धम्म तुम्हा आम्हाला दिलाय. जो धम्म माणसाला माणुसकी शिकवतो, जो धम्म माणसाला समतेनं वागणं शिकवतो, तो धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिला. आणि या ठिकाणी ताईंनी जे उपोषण या ठिकाणी चालू केलं आषाढ पौर्णिमेपासून, यावर्षी अधिक मास असल्याने कॅलेंडर प्रमाणे ही पौर्णिमा 4 महिन्याची झाली, त्यामुळे ते उपोषण 4 महिन्याचं झालेले. तर बंधूंनो, गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी असाच कार्यक्रम आपण घेतला होता. अपेक्षा आहे मला की सर्व महिलांनी हे उपोषण केलं पाहिजे, पुरुषांनी हे उपोषण केलं पाहिजे, कारण ही बौद्ध धम्माची शिकवण आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भारतीय बौद्ध महासभेचं ब्रीद वाक्य आहे, आचारो परमो धम्म. आचरण हे खरा धम्म आहे. खूप बोलणं, मला भाषण येतं म्हणजे मी खूप मोठा धम्मधर असं नाही होत. मी जर आचरण करत नसेल, नतावता धम्म धरो यावता बहुवासती योच अपंपी सुत्वान धम्म कायेन पसती. याचा अर्थ होतो की पुष्कळ बोलण्याने माणूस धम्मधर होत नाही, खूप पुस्तकं वाचल्याने माणूस धम्मधर होत नाही. त्याच्या आचरणामध्ये तो धर्म असला पाहिजे, त्याच्या आचरणामध्ये धम्म असला पाहिजे, त्याच्याने तो धम्मधर होतो. म्हणून आपण सर्वजण बौद्ध आहोत. बौद्धांची जी ओळख आहे ती आपण निर्माण केली पाहिजे. या वर्षवासामध्ये ताईंनी उपोषण केलं, याचं पुण्यफळ त्यांना मिळणार आहे. कारण प्रत्येक कर्माचं फळ मिळतं असं भगवंत म्हणतात, आणि म्हणून त्यांनी जे कुशल कर्म केलेलं आहे याचं फळ नक्कीच त्यांना मिळेल. त्यांनी त्यांचं उपोषण करून ते थांबलेले नाहीत, तर त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षकांना या ठिकाणी बोलवून, बौद्धाचार्यांना बोलवून ही सभा या ठिकाणी आयोजित केली. कारण मी जे तुमच्याशी बोलतो आहे, जे तुम्ही ऐकता आहे, याला धम्मदान म्हटलेलं आहे. आमच्या समाजामध्ये वेगळीच प्रथा झाली, पैसे देण्याला लोक धम्मदान म्हणतात. ते अर्थदान आहे, ते धम्मदान खरं आहे. धम्म सांगणे म्हणजे धम्मदान. आणि बुद्ध म्हणतात सर्व दानं जिनाती धम्मदानं जिनाती. सर्व दानामध्ये काही जिंकत काही असेल तर धम्मदान जिंकतं. आणि म्हणून या ठिकाणी धम्म सांगण्याची जी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली सुवाडे परवाने, ही त्यांना पुण्य फळ देणारा आहे. आणि या ठिकाणी भगवान बुद्धाचा जो भिक्षू संघ 3 महिने एखाद्या विहारामध्ये राहत होता, तर त्यावेळेला जी समाप्ती व्हायची भिक्खू संघाच्या उपोषणाची आणि त्यांच्या वर्षवासाची, तर त्या शेवटच्या दिवशी ते भिक्खू, छोटा भिक्खू मोठ्या भंतेजीला, मोठा भंतेजी छोट्या भंतेजीला शेवटच्या दिवशी क्षमा याचना करत होता की हे भंतेजी, कायेने वाचेने मनाने माझ्या हातून काही अपराध घडला असेल, बोलण्याने चालण्याने वागण्याने, तर मला तुम्ही क्षमा करा. म्हणजे आम्ही क्षमाशील असलो पाहिजे. आणि ते भंतेजी एकमेकाला क्षमा मागायचे, आणि क्षमा मागण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ते एकमेकांना गोड पदार्थ द्यायचे, ते खीर बनवायचे, खूप मोठी खीर. सगळ्या संघासाठी गोड दूध केलं जायचं पौर्णिमेच्या प्रकाशामध्ये, आणि ते बौद्ध भिक्षू ते दूध प्यायचे. आणि सकाळ झाल्यानंतर वशवास संपला म्हणून ते बौद्ध भंतेजी देशातल्या विविध भागांमध्ये धम्म प्रचार करण्यासाठी निघून जात होते. ही बौद्ध परंपरा आहे. पण आता तिथं विकृतीकरण झालं, तिला कोजागिरी पौर्णिमा म्हणून दूध आठवलं जातं. आता दूध करून आठवतात, का पितात त्या दिवशी हे काही कळत नाही. ती बौद्धांची परंपरा होती की भिक्षू संघ एकमेकाला क्षमा मागत होता आणि सगळे मिळून गोड दूध करून सगळे एकमेकांना दूध वाटत होते, दूध पित होते, दुधाची खीर पित होते, आणि त्यांच्यात काही रुसवा फुगवा असेल तो संपवत होते. म्हणून आपण बौद्ध लोकांनी ही परंपरा जोपासली पाहिजे. आपण सुद्धा अश्विन पौर्णिमेला आमच्यामध्ये काही गैरसमज असतील तर ते मिटवले पाहिजे, एकमेकाला क्षमा मागली पाहिजे. जैन धर्मीय लोक हे सुद्धा श्रमण संस्कृतीशी त्यांचा संबंध आहे. 15 दिवस किंवा 1 महिन्याच्या आधी त्यांचा एक असा सण होतो, पर्युषण पर्व ज्याला म्हणतात. ते चातुर्मास संपल्यानंतर आपला वर्षवास असतो, तर ते सुद्धा एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकाला क्षमा मागतात की माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. म्हणजे क्षमा विरस्य भूषणम असं ते म्हणतात. तो संस्कार बौद्धांचा सुद्धा आहे.
पण आम्ही 67 वर्षामध्ये ते केलंच नाही. आम्ही फक्त दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचं धम्मचक्र प्रवर्तन सोडून पाया पडत फिरतो. चांगली गोष्ट आहे, पाया पडल्या पाहिजे. काही काही तर जाता बी नाही आता पाया पडायला एकमेकाच्या, तोही भाग वेगळा आहे. म्हणून आपण एकमेकाशी क्षमा मागली पाहिजे, एकमेकाशी तळजोळ करून घेतली पाहिजे. की बाबासाहेब म्हणता लोकशाही म्हणजे काय, मी म्हणतो ते खरंच आहे, पण समोरचा म्हणतो त्यातही काही तथ्य आहे असं मानणं म्हणजे लोकशाही आहे. आणि म्हणून आपण मध्यम मार्गी लोक आहोत. भगवंताने सांगितलं की हा माझा धम्म विणेसारखा आहे. विणेच्या तारा जास्त ताणल्या की तुटून जातात, जास्त ढिल्या सोडल्या की त्यातून ध्वनी निर्माण होत नाही. विणेच्या तारा मध्यम ठेवल्या तरच त्याच्यातून स्वर निघतात, त्याच्यातून संगीत निर्माण होतं. आणि जर विणेच्या तारा ताणल्या की त्या तुटून जातात. तसं माणसाचं जीवन राहिलं पाहिजे. माणसाने सुद्धा जास्त लवचिक, जास्त खालचंही वागू नये किंवा अति ताठर भूमिकाही ठेवू नये. मध्यम मार्गी आपण असलं पाहिजे, विशुद्ध मार्गी मग आपण शिकायला पाहिजे. या ठिकाणी आमच्या ताईंनी जे उपसद केलं याचं पुण्यफळ त्यांच्या परिवाराला, त्यांच्या परिवारांना प्राप्त हो. आपण या ठिकाणी अश्विन पौर्णिमेच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला. हो, येणार परिवाराच्या प्रती आम्ही मंगल कामना करतो. त्यांच्या इच्छित ज्या काही आशा आकांक्षा असतील त्या आकाशातल्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होत, सर्व संकल्प त्यांचे पूर्ण होत. अजून सद धम्माचा मार्ग त्यांना सापडो आणि समाजामध्ये चांगलं श्रद्धा बीज रोवण्याचं काम त्यांच्या हातून हो. त्या समाजाची सेवा त्यांच्या हातून हो. हीच मंगलकामना ताईंच्या प्रती, भाऊंच्या प्रती व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. यानंतर या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सुगाडे परिवाराने. तर आपण सर्वांनी भोजनासाठी थांबायचंय, भोजन करायचंय. आणि ज्या संख्येनं तुम्ही आज या ठिकाणी आलात मला खूप आनंद वाटला. पण या ठिकाणी मी काही भाषण करण्याच्या निमित्ताने आलेलोच नाहीये. एखाद्या दिवशी अजून आम्हाला बोलवा, एखाद्या पौर्णिमेला खीरदान ठेवा भाऊ, आणि आपण प्रवचन घेऊ या ठिकाणी. तिकडच्या चौकात घेतलं तर या विहारात सुद्धा पुढच्या पौर्णिमेला किंवा तुमच्या सोयीने प्रवचन ठेवा आणि बौद्ध धम्मावरती आपल्याला बोलता येईल. पण आपण धम्म ऐकला पाहिजे. समजण्याची पूर्वअट ही ऐकणं आहे. ऐकलंच नाही तर समजणार नाही, समजलंच नाही तर उमजणार नाही, आणि उमजलंच नाही तर ते आचरणात येणार नाही. म्हणून आपण ऐकलं पाहिजे आधी, ऐकल्यानंतरच माणसाला समजतं. म्हणून ऐकण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. बुद्ध काळामध्ये काही लेखन कला नव्हती. हा बुद्धाचा धम्म 2567 वर्षापासून तुमच्या आमच्यापर्यंत जो आला तो ऐकण्यातून आलेला आहे. एकाने ऐकलं, दुसऱ्याला सांगितलं, तो तुमच्यापर्यंत आलेला आहे. म्हणून आपण अशाच पद्धतीचा एखादी कार्यक्रम अजून आयोजित करावा ही या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.